नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्याने काव्याचा प्रसाद खराब करण्याचा प्रयत्न केलेला असताना आता रम्याच्या हातून तो प्रसाद सुधारला जाणार आणि सगळेजण काव्याचं कौतुक करणार. दुसऱ्या बाजूला आता गुरुजींकडनं नंदिनी काव्यातला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळणार. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आता नंदिनी काव्याचं पार जीवाबरोबर लग्न झालेलं आहे. आता लग्नानंतर गृहप्रवेश झालेला आहे. लग्नानंतरचे जे खेळ असतात ते सगळं सुद्धा झालेलं आहे. मग आता मिथुन काका म्हणत असतो की बाबा, एवढे दिवस आता मी नव्हतो, लग्नाच्या आधीचे सगळे विधी तर मी मिस केलेले आहेत. संगीत, मेहंदी, हळद सगळंच, पण आता हळद उतरवण्याचा कार्यक्रम मात्र मला अगदी थाटात एन्जॉय करायचा आहे. तर आपण आज हळद उतरवण्याचा कार्यक्रम तेवढा करून घेऊयात. काय बरोबर बोलतोय ना मी? त्याबरोबर मग सगळेच जण मिथुन काकाकडे बघू लागतात. मिथुन काका म्हणत असतो, अरे असे बघू नका हो म्हणा हो, आणि मला साथ द्या. चला चला चला, आज जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या या सगळ्यांच्याही आपल्याला हळद उतरवण्याचा कार्यक्रम करायचा आहे. युग बाळा, हळद उतरवण्यासाठीची जी सगळी तयारी आहे ती करायला घेऊया. मग काय, मग आता लगेचच युग आणि काका दोघेजण मिळून हळद उतरवण्याची सगळी तयारी वगैरे करून घेतात. आणि मग आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या या चौघांकडेही जाऊन मिथुन काका त्यांना बोलावतो आणि सांगतो की चला चला, आज तुमची हळद उतरवायची आहे. मग ते चौघही येतात खाली. मिथुन काका त्यांना सांगतो, चला, अरे बघताय काय, पटापट पाटावर बसा. नवीन असल्यासारखे वागू नका. नाही, नवीन जरी तुम्ही नवरदेव नव्या असला तरी सुद्धा तुमचंच घर आहे असं समजा. नाही म्हणजे तुमचंच घर आहे. त्यावर लगेचच आता पार्थ हसतो. त्यानंतर मग आता लगेच मिथुन काका म्हणतोय, तू हसू नको रे, तू आता काव्याच्या हातातलं ते जे हळकुंड आहे ते सोडव पहिलं. पार्थ म्हणतो, त्यात काय एवढं, आणि तू आता दोन्ही हात त्या हळकुंडाला लावणार असतो. त्यावर मिथुन काका म्हणतो, तेच तर आहे ना बाबा, दोन हाताने नाही सोडवायचं, एका हाताने सोडव हळकुंड. पार्थ म्हणतो, एका हाताने कसं जमणार काका? त्यावर काका म्हणतो, अरे हीच तर खरी गंमत आहे, एका हातानंच हळकुंड सोडवायचंय. चल सोडव, एका हाताने हळकुंड सोडव. मग लगेचच पार्थ एका हाताने हळकुंड सोडवायचा प्रयत्न करू लागतो. पार्थला काही जमत नसतं. मिथुन काका म्हणत असतो, अरे पार्थ काय करतोय काय, तू जरा नीट सोडव की. अरे ते गट्ट गाड बसलं अजून. पार्थ, अरे हळू, तुला माहिती आहे ना या सर्व गोष्टीत जो जिंकतो का नाही संसारावरती त्याचं राज्य चालतं. आमच्या वेळी जिंकलो होतो मी, पण राज्य मात्र कायम तुझ्या आत्याचं चाललं. पण आता तुझ्या वेळी तस व्हायला नको रे बाबा. त्याबरोबर लगेचच आता मालिनी म्हणते की नाही, हळकुंड तर माझे काव्यच बरोबर सोडवणार आणि काव्यच जिंकणार आणि राज्य सुद्धा संसारावरती तिचंच चालणार. तसही माझ्या दोन्ही सुना गुणाच्या आहेत. उलट जर घरात आणि संसारात त्यांचं मत आणि राज्य राहिलं ना तरच या दोघांचे संसार चांगले सुरळीत थाटामाटात पार पडतील. नाहीतर कसलं काय आणि कसलं काय. काव्या बाळा, तुलाच हळकुंड व्यवस्थित आणि पहिलं सोडवावं लागणार आहे. हा या पार्थला जमणारच नाहीये, मला माहिती आहे ना पार्थ. तू कितीही प्रयत्न कर, जिंकणार माझी काव्यात असणार. त्याबरोबर पार्थ हळकुंड सोडवतो आणि लगेचच मालिनी काकूना म्हणतो, हळकुंड सुटलं आई, तू माझी आई आहेस का काव्याची ते पहिले ठरव. प्रत्येक वेळी कशी तू त्यांचीच बाजू घेतेस. त्यावर काव्या म्हणते, आता त्या माझ्या टीममध्ये आहेत, कारण त्या माझ्या सासूबाई आहेत. त्यानंतर मग आता काव्याला मिथुन काका म्हणतात, आता तू सोडव पटपट काव्या. मग काव्या एकदम पटकन चुटकीसरशी हळद कुंड सोडवते आणि सगळे म्हणतात, वा, काव्याने हळकुंड अगदी पटकन सोडवला आहे पार्थपेक्षा. मग लगेच नंदिनी म्हणत असते, याचा अर्थ काव्याचा संसारावरती रोग राहणार आहे. पार्थ एकदम काव्याच्या ताब्यात राहणार आहेत. हाय बरोबर ना काव्या? पार्थ, आता बघा माझ्या बहिणीने हळकुंड अगदी चुटकीसरशी सोडवल्या.
त्यामुळे आता तुम्हाला आयुष्यभर माझ या बहिणीच्या ताब्यात राहावं लागणार आहे. ती म्हणलं तसं करावं लागणार आहे. मंजूर आहे ना? पार्थ म्हणतो हो. मग याच तर क्षणासाठी थांबलोय काव्याच्या ताब्यात. मला आयुष्यभर राहायची इच्छा आहे, ताब्यातही आणि मिठीतही. त्यावर सगळे जण पार्थकडे बघून हसतात आणि म्हणतात काय काय म्हणालास, काय म्हणालास? तसा पार्थ म्हणतो हळकुंड नंदिनी आणि जीवाजी वाजीवाची वेळ आहे. जीवा सोडव. हळकुंड वाट कसली बघतोयस? त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो नाही, मी हळकुंड सोडवतोय. तू काय बोलत होतास ना? त्याची वाट बघत होतो आम्ही. पार्थ म्हणतो गप बस, तसंच नाटक करू नकोस. चल चल चल, सोडव सोडव. तू हळकुंड सोडव. मग काय लगेच आता? पार्थने असं म्हटल्यावर जीवा नंदिनीच्या हातातल हळकुंड सोडवतो. आता जीवा नंदिनीच्या हातातल हळकुंड अगदी चटकन सोडवतो आणि नंदिनी सुद्धा हळकुंड अगदी पटकन सोडवते. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा हे हळकुंड सुद्धा अगदी तुम्ही तितक्याच चुटकीसरशी सोडवलं जितक्या चुटकीसरशी तुम्ही आपल्या दोघांच्याही नात्यातला गुंता सोडवलात आणि आपल्या दोघांच्याही नात्यात क्लिअरिटी आणली. आणि मी सुद्धा आता हे हळकुंड इतक्या पटकन सोडवलं. याचा अर्थ हाच होईल की मी सुद्धा आपल्या नात्यात आता अशीच कायम क्लिअर राहीन. सुटसुटीत आपल्यात पुन्हा वाद भांडण होणार नाही. त्याच हे पहिलं निशाण आहे. तर दुसऱ्या बाजूला आता हे सगळं काही रम्या बघत असते. रम्याला हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो. तिला ना हे सगळं बघून खूपच जास्त इरिटेट होत असतं. मग आता लगेचच ती म्हणते, अरे पुरे पुरे चला, आता पटपट हळद उतरवण्याचा कार्यक्रम करून घेऊया, नाही म्हणजे वेळ जायला नको ना वाया. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो रम्या अगदी बरोबर म्हणाली. मग काय लगेचच मालिनी काकू जीवा नंदिनी पार्थ काव्या यांना उलटी उतरत हळद लावत घेऊन येतात. मग हळद उतरून झाल्यावर लगेचच रम्या म्हणते, बरं चला आता तुम्ही चौघांनीही पटपट जा आणि आंघोळ्या करून घ्या. मामी, अगं यांच्या अंगावरती इथे सुद्धा पाणी थोडं ओतावं लागेल ना, फॉर्मॅलिटी म्हणून तरी यांना आंघोळ घातली असं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो. मग लगेचच आता मालिनी आणि रम्या या दोघीजणी पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या चौघांवरती सुद्धा एक एक तांब्या पाणी ओततात. आणि मग मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला म्हणतात, नंदिनी, काव्या, जा बाई, तुम्ही दोघीजणी पटपट आंघोळे करून घ्या. कारण काय आहे, आज लग्नानंतरचा तुमचा पहिला दिवस आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात तुम्हाला दोघींनाही काहीतरी गोड बनवायचं आहे. मी काय म्हणते, नंदिनी, काव्या, तुम्ही ना एक काम करा, तुम्हाला जे आवडेल ते बनवा. त्यावर काव्या आणि नंदिनी म्हणतात की नाही नाही, तुम्ही आई जे सांगाल ते आम्ही करू. मग मालिनी काकू म्हणतात, मग तुम्ही एक काम करा, मला आवडते खीर. नंदिनी, तू खीर बनव आणि काव्या, तुमच्या बाबांना आवडता शिरा म्हणून तू साजूक तुपातला शिरा बनव. काय त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणतात, मग मी काय म्हणतो, नाही जर आपल्या दोन्ही सुना काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ बनवणार असतीलच तर देवाला सुद्धा तो पदार्थ चाखायला मिळायला हवा की नको. मग आपण काय करूया, आपण आजच सत्यनारायणाच्या पूजेचा बारसुद्धा उडवून टाकूया. तसंही आपल्या दोन्हीही पठ्ठ्यांना आपापल्या पठ्ठराण्यांबरोबर राहण्याची खूप जास्त घाई सुद्धा झालेली आहे. आणि अनायसे आज आपल्या सुनांच पहिलं स्वयंपाकघरात पाऊल ठेवण्याचा दिवस सुद्धा आहे. मग त्यांनी ठेवलेला पहिला पाऊल, त्यांनी बनवलेला पहिला पदार्थ देवाला सुद्धा खायला मिळेल की म्हणून म्हणतो, आजच आपण सत्यनारायणाच्या पूजेचा सुद्धा घाट घालून घेऊ. मालिनी काकू म्हणतात, अहो पण तयारीच काय? विक्रम काका म्हणतात, अग तू कशाला काळजी करतेस मालिनी, मी आहे आणि आपला मिथुन सुद्धा आलाय की आता त्याशिवाय युग आहे. मी, मिथुन आणि युग तिघही जण मिळून पटापट सगळी तयारी करून घेतो. आणि राहिला प्रश्न प्रसादाचा, तर प्रसाद तर आपल्या सुनबाई बनवणार आहेत ना. काव्या शिरा बनवणार आहे, तोच तर सत्यनारायणाचा प्रसाद असतो. मग झालं, तर काही काळजी करायची गरजच नाहीये. असं म्हणत विक्रम काका लगेचच आता मिथुन आणि युगला हाका मारतात आणि म्हणतात, चला चला, आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करायची आहे. गुरुजींना फोन करायचा आहे. सगळं
करायचं आहे. मिथून काका म्हणतात, तुम्ही काही काळजीच करू नका विक्रम दादा, मी आहे ना, मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन, मी सगळं नीट करेन. आणि मग आता मिथून काका लगेचच मस्तपैकी सगळी सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करतो. त्यांनी सत्यनारायणासाठी होम हवन, फुलं, नारळ, जे काही लागणार साहित्य असतं ते सगळं काही आणलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता लगेचच मिथून काका म्हणू लागतो, तर सगळं काही अगदी अगदी छान पार पडलेलं आहे. आता मी फक्त आपल्या दोन्हीही सुनबाईंना जाऊन सांगतो की लवकर लवकर प्रसादाच बनवायला घ्या. मग लगेचच मिथून काका जीवा आणि नंदिनीच्या खोलीत येतो आणि मग जीवाला म्हणतो, काय रे नंदिनी, कुठे? जीवा म्हणतो, मुद्दाम माझ्या जखमेवर मीठ सोडतोस ना? तुला माहिती आहे इथे सध्या पार दादा राहतो. इथे मिथून काका, आमचं सत्यनारायण कुठे झालंय? त्यावर लगेचच आता इथे त्याला काका सांगतो, अरे सत्यनारायणच करायचं आहे ना तुमचं, त्यासाठीच तुमच्या बायकांना शोधतोय. पर्यंत आता मिथून काका खाली येणार असतो. इतक्यात इकडे मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला जाऊन सांगतात की तुम्ही दोघी जणी आवरून झालं असेल तर आता लवकर प्रसाद बनवायला जा, नाही म्हणजे गुरुजी कुठल्याही क्षणी येतच असतील ना, म्हणून म्हणते घाई करा मुलींनो. नंदिनी म्हणते, हो आई, आमच्यावरून झालेलंच आहे, आम्ही खाली स्वयंपाक घरातच जात होतो प्रसादाच बघायला. काव्या, चल लवकर, तुला आईंनी शिरा बनवायला सांगितला आणि मला खीर लक्षात आहे ना? त्यावर काव्या म्हणते, हो ताई, चल सुरुवात करूया. मग काय नंदिनी आणि काव्या आता सुरुवात करतात प्रसाद बनवायला. आणि आता छानपैकी काव्या शिरा बनवायला घेते. शिरा बनवण्यासाठी साजूक तुपामध्ये ती शिरा खमंग असा रवा भाजून घेते. त्यानंतर त्याच तुपामध्ये आता काव्या पुन्हा मस्तपैकी ड्रायफ्रूट वगैरे सुद्धा भाजून घेऊ लागते. तर तोपर्यंत इकडे आता नंदिनी सुद्धा मस्तपैकी तांदळाची खीर बनवायला घेते. तिने आता छान खोबरं, गूळ किसून घेतलेलं असतं, वेलची पूड टाकून दुधामध्ये छान उकळी आणून थोडीशी केसर घालून दुधाला मस्त रंग आणून मग त्यामध्ये तिने आता भात टाकलेला असतो. आणि आता त्यानंतर मग नंदिनी ही साखरेमध्ये, खिरीमध्ये साखर टाकण्यासाठी पिठी साखरेचा वापर करते. आता नंदिनीने खिरीत पिठी साखर टाकलेली असते. मग काव्या नंदिनीला म्हणते, ताई, मी सुद्धा शियामध्ये पिठी साखरच टाकू का? नंदिनी म्हणते, हो टाक की. मग आता काव्या ही शियामध्ये साखर टाकायला घेते. आता इतक्यात नंदिनीचा फोन वाजतो आणि नंदिनी फोन घेण्यासाठी हॉलमध्ये जाते. आता किचनमध्ये एकटी काव्यच आहे हे पार्थ बघतो आणि पार्थ संधी साधण्यासाठी आता काव्याकडे येतो. पार्थ काव्या किचनमध्ये काम करत असताना काव्याची कंबर मागून पकडतो आणि स्वतः जवळ खेचतो. काव्या म्हणते, देशमुख, हो काय करताय? पार्थ म्हणतो, रोमांस करतोय मी. काव्या म्हणते, देशमुख, जाबर इकडन कोणी जर आलं तर काय होईल कळते का तुम्हाला? आणि त्याहून महत्वाचं काय आहे ना, ही वेळ आहे ना रोमांस करण्याची, नाही काम करण्याची आहेत. आणि खूप काम आहे आपल्याला. देशमुख, तुम्ही जा बरं. आणि मग आता ती पार्थला जा म्हणत असते. पार्थ म्हणतो, नाही, मी कुठेच जाणार नाहीये. काव्या म्हणते, बघा, तुम्ही मला सोडून जाणार नाहीत. पार्थ म्हणतो, नाही, जाणार आहे मी इथेच थांबणार आहे तुमच्याजवळ. काव्या म्हणते, ठीक आहे, मग तुम्हीच थांबा इथे, मीच जाते. आणि मग काव्या आता तिकडं निघून जाते. आता काव्या जाताना तिने शियामध्ये साखर टाकायची आहे ही गोष्ट ती विसरते. साखरेची बरणी तिथेच राहते आणि काव्य मात्र लाजत तिकडं निघून येते. काव्या हसत असते. ती म्हणत असते, हे देशमुख पण कधी काय करतील आणि कधी काय, यांना काही भानच नसतं वेळेकाळीच. तर आता रम्याने हे सगळं पाहिलेलं असं आणि रम्याला खूपच जास्त राग आलेला असतो. मग पार्थ आता स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर रम्या लगेच स्वयंपाकघरात कोणी नाहीये हे बघते आणि जाते व लगेचच आता ती तिथे ठेवलेली पिठी साखरेची बरणी घेते. आणि आता रम्या म्हणू लागते, काव्यात तुला खूप हौस आहे ना पुढे करायची? तुला खूप हौस आहे ना प्रत्येक वेळी तुला हो तसं वागायची? तुझ्या मनात आलं तेव्हा तू माझ्या पार्थला नाकारलंस. तुझ्या मनात आलं
तेव्हा तू त्याला स्वीकारलंस आणि माझ्यापासून तोडलंस ना. आता बघ मी काय करते नाही. जर या शियामध्ये मीठ कालवलं आणि सगळ्यांना खार शिरा देऊन तुझ्या पूजेचा इस्कोट केला ना, तर माझं सुद्धा नाव रम्या नाही. असं म्हणत रम्या आता काय करते, काव्याने जो शिरा बनवलेला असतो त्या शियामध्ये आता ती मीठ म्हणून पिठी साखर घालते. आणि आता ती पिठी साखर रम्या त्याच्यामध्ये छान मिसळते. आणि आता म्हणत असते की आता येईल खरी गंमत. आणि मग ती तिकडून थेट निघून बाहेर येते. आता बाहेर छान एवढी पूजेची सगळी तयारी झालेली बघून आता इकडे लगेचच रम्या म्हणत असते की काहीही उपयोग होणार नाहीये. या सगळ्याचा वाया जाणार आहे. सगळं वाया. तर इकडे आता वसुवत्याला मात्र काहीच यातलं माहीत नसतं. ती विचार करत असते की रम्या अजून एवढी शांत कशी आहे. तोपर्यंत आता गुरुजी घरी आलेले असतात. मग गुरुजी आता पूजा सांगायला घेतात. आता पूजेसाठी पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळेच जण एकत्र बसतात. पूजा पार पडल्यानंतर गुरुजी आता नंदिनी आणि काव्याला सांगतात की सगळ्यांना प्रसाद द्या. मग नंदिनी आणि काव्या आता सगळ्यात पहिला प्रसाद गुरुजींना देतात आणि नमस्कार करतात. गुरुजी प्रसाद खाऊन तृप्त होतात. गुरुजी म्हणतात, वा, ज्या मुलीने हा प्रसाद बनवलाय तिच्या हाताला अगदी चव आहे. अन्नपूर्णेचा वास तिच्या हातात आहे. असंच आयुष्यभर छान स्वयंपाक बनवत रहा आणि घरातल्यांची मन जिंकत जा. त्यानंतर पार्थ आता शिरा घेतो आणि पार्थ सुद्धा म्हणतो, वाह काव्या, खरंच तुम्ही काय शिरा बनवलाय. हा शिरा जो कोणी खाईल की नाही तो अगदी मस्त मंत्रमुग्ध होऊन जाईल, तृप्त होऊन जाईल. त्याचं मन इतका छान चविष्ट शिरा केलाय. तुम्ही त्याबरोबर नंदिनी सुद्धा शिरा खाते आणि म्हणते, वाह वाह काव्या, खरंच काय शिरा केलायस तू. म्हणजे प्रसादाचा शिरा करायला ना. आता मी खरंच तुझ्याकडून शिकणार आहे का हो. मला पुन्हा त्याबरोबर आता लगेचच मिथून काका तर म्हणतो, सुनबाई शिरा भरपूर बनवलायत ना. म्हणजे प्रसादापुरत एवढा ठीक आहे, पण नंतर मला सेपरेट वाटी भरून शिरा हवाय काय. मिळेल ना. वाह काव्या, खरंच तुझ्या हाताला काय चव आहे. तू इतका गोड शिरा बनवू शकते असं मला वाटलंच नव्हतं. त्याबरोबर लगेचच विक्रम सुद्धा म्हणतो, हो काव्या, खरंच तू अगदी छान चविष्ट प्रसाद बनवलेला आहेस. मालिनीला सुद्धा असा प्रसाद एवढे वर्षात जमलेला नाहीये. त्यावर लगेचच मालिनी म्हणते, हो मला जमत नाही का. काय ना, तुम्हाला डायबिटीस आहे त्यामुळे मी ना जास्त गोड बनवत नाही. आणि काव्याने शिरा गोड बनवला असेल म्हणून तुम्हाला आवडत असेल, बघू मला चव करून. मग मालिनी चव करते आणि म्हणते, नाही काव्या, एकदम परफेक्ट प्रमाण आहे. प्रत्येक गोष्टीच एकदम चविष्ट शिरा केलायस तू. त्याबरोबर आता रम्या विचार करते, अरे या सगळ्यांना काय वेळ लागलाय का काय. हे सगळे या काव्याचं कौतुक करतायत. यांना शिरा खार लागत नाहीये का. मी माझ्या स्वतःच्या हाताने या शियामध्ये मीठ टाकलं होतं. मग हा शिरा गोड कसा काय होऊ शकतो. मग रम्या आताच पुन्हा स्वतःच जरा शिरा घेते आणि चव करते. आणि आता रम्याला शिरा गोड लागतो. आता शिरा गोड लागल्यामुळे मग इकडे रम्याच्या लक्षात येतं की तिने मीठ म्हणून जे काही टाकलं होतं ते मीठ नसून पिठी साखर होती. रम्या विचार करते, शट म्हणजे त्या काव्याने शियामध्ये साखर घातलीच नव्हती. मी जर काही आगाऊपणा केला नसता तर त्या काव्याचा प्रसाद तसा असा फसलाच होता. उलट मी मीठ म्हणून घातलेल्या पिठी साखरेमुळे सगळेजण आज या काव्याचं तोंड भरून कौतुक करतायत. माझी सगळी चूक आहे. मी उगाच त्या शियामध्ये मीठ टाकायला गेले आणि हे सगळं घडलं. शीट, यावेळीही माझा प्लान फ्लॉप गेला असला तरी सुद्धा मी गप्प बसणार नाहीये. मी लवकरात लवकर काहीही करून या काव्याची सगळी मस्ती जिरवणारच आहे, असा रम्या विचार करत असते. मग काव्या रम्याला विचारते, रम्या सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिली पण तू अजून गप्प आहेस. तुला आवडलं नाही का शिरा. त्यावर रम्या म्हणत असते की नाही काव या. तसं काही नाहीये. सगळ्यांनी एवढी छान तुला उपमा दिली. मग मी सुद्धा विचार करत होते की आता मी काय बोलू. सगळ्यांनी चांगले भारदस्त शब्द वापरले
आणि शब्द संपले असं वाटलं मला, म्हणून मी गप्प राहिले. काव्या, तू खूप चविष्ट शिरा केलायस खरंच मला. तर तुझा हा शिरा खूप आवडलाय, मला सुद्धा बनवायला शिकवशील ना आता? काव्या म्हणते, अगं हो, नक्की शिकवेन की आता. तर रम्या हे सगळं मनाच्या वरण जीवाच्या खालनं बोलत असते, पण बिचाया काव्याला मात्र वाटत असतं की खरंच रम्या तिचं कौतुक करते. तर नंदिनी आता म्हणत असते, खरंच काव्या, तू मोठी झालीस. आज सत्यनारायणाचा प्रसाद एवढ्या जबाबदारीने बनवलास आणि तो सुद्धा इतका उत्तम, इतका परफेक्ट. त्याबरोबर काव्या नंदिनीच्या हातांवर हात ठेवते आणि म्हणते, ताई, तुझ्याकडंच तर शिकली आहे ना मी सगळं. त्यानंतर मग गुरुजी जात असतात. त्यावेळी गुरुजींना दक्षिणा देऊन नंदिनी काव्या गुरुजींना नमस्कार करतात. तर गुरुजी नंदिनी काव्याला आशीर्वाद देतात, लवकरात लवकर वर्षभराच्या आत घराचं गोकुळ करा, घरात नंदनवन फुलवा असो भाग्यवती. भाव आता हा ऐकून तर रम्याला आणखीनच जास्त राग येतो, पण गप्प राहण्या वाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. तर लगेचच मिथुन काका जीवा आणि पार्थला म्हणतो, त्यांना हा आशीर्वाद यशस्वी करण्यासाठी तुमची मदत लागेल. आणि आता सत्यनारायण झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही त्यांची भरभरून मदत करू शकता. समजतंय ना मला काय म्हणायचं ते? त्याबरोबर सगळेच जण हसतात, पण नंदिनी काव्य मात्र लाजतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.